हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज आहे नागपंचमी आणि श्रावण सोमवार मधलाच पहिला सोमवार आहे. तर चला, आज म्हटलं नागपंचमी तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे. हे बघा, इथे माझ्या हातामध्ये आहे चणा डाळ. तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक बनवते, म्हणजे देवांना नैवेद्य दाखवायला आणि सण म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक तर आलाच पाहिजे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्तपैकी. आता ही 1 किलो चणा डाळ एवढी नाही घालायची, आम्ही काही 3च माणसं आहे. तर चला, आता संध्याकाळचे 5 वाजले आणि इथे मी ठेवला आहे माझ्यासाठी चहा. एकीकडे चहा उकळतोय, तोपर्यंत म्हटलं चला भातसुद्धा घालून देऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुरणपोळीच्या स्वयंपाकाची पूर्ण रेसिपी मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. का पुरणपोळीचा स्वयंपाक कसा करायचा. माझ्या ज्या काही नवीन ताई असतील आणि त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक सणावाराला करायचा असेल तर त्यांना आहे ना नक्कीच हा व्हिडिओ बघून आणि खूप असं त्यांना फायदा होणार आहे का पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी. गॅसवरती कांदे भाजायला ठेवले, तर सगळ्यात आधी हात धुवून घेतले, नाही तर काय चहाला कांद्याचा वास येऊ शकतोय. तर या तुम्ही चहा घ्यायला. इथे बघा भाताला मस्त अशी उकळी आली, एकीकडे कांदे भाजताय. इथे ना मला साराला फोडणी द्यायची, तर वाटण करायचं आहे. तर मी काय काय वाटणामध्ये घेतलंय ना ते सर्व काही तुम्हाला दाखवते. लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, 4 कांदे, खोबरं हे सर्व काही वाटण्यासाठी घेतलं. कांदे आणि खोबरं भाजून घेतले. आता याच्यामध्ये डाळ शिजलेवरती उतू आली होती. तर बघा कुकर कसा झाला आहे. थोडीशी गॅससुद्धा खराब झाली, इंडक्शनवर ठेवलं होते, तिच्यावरतून उतू गेलं. तर मग आता ती बंद केली, म्हटलं नको. आता इथे सार बनवण्यासाठी काय वाटण लागत होतं ना ते सर्वच काही तुम्हाला मी दाखवलं आहे. तर आता ना इथे मिक्सरला वाटून घेते. आता डाळ शिजली का ते बघून घेते. कुकरचं झाकण खोलते, तर बघा मस्त अशी डाळ शिजली. जशी पुरणाला डाळ लागते ना तशी छान अशी शिजली आहे. तुम्हाला वाटलंच कधी तर तुम्ही नुसतंच पातेल्यामध्ये सुद्धा शिजू शकता. खूप छान डाळ शिजल्या जाते. आता वाटणामध्ये पण थोडीशी डाळ घ्यायची आहे, म्हणजे एकदम छान असा सार लागतो. आता इथे मसाला वाटून तयार झालाय, हे बघा. डाळ शिजताना पाणी जरा ओतू गेलं, तर मला पाणी जरा सारासाठी कमी पडलंय. मग मी काय केलं, आता केटलला गरम पाणी करायला ठेवलं होतं. गरम पाणी केलंय आणि आता ते डाळीमध्ये ओतते. एक उकळी येऊन द्यायची आहे. ही आहे माझ्याकडे पुरणाची चाळणी. आता इथे मी कढई घेतली आहे, कढईवरती अशी पुरणाची चाळणी ठेवली. डाळीला उकळी आली का हे पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचंय. मग जे पाणी राहतं ना याचा आपल्याला सार बनवायचा आहे. इकडे आता मी गव्हाचं पीठ घेतलंय, लगेच पीठ भिजवून ठेवते, म्हणजे पोळ्या एकदम छान येतील. पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि मी मैदा वगैरे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला वापरत नाही, कारण गहू माझं घरचं आहे, माझ्या वडिलांच्या शेतामधलं आहे आणि एकदम भारी गहू आहे. तर मैदा वापरायची गरजच येत नाही, त्याच्यामुळे मी कधी मैदा वापरत नाही. थोडंसं पिठामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं पीठ आणि तेल एकत्र. इथे बघा आपल्या डाळीला सुद्धा उकळी फुटली आहे. हे ओतून घेते, बघा असं ओतून घ्यायचे. असं व्यवस्थित सर्व पाणी काढून घ्यायचे. आता इथे ना गव्हाचं पीठ भिजवून घेते, म्हणजे पोळ्या एकदम छान मऊ लुसलुशीत येतील. आता इथे बघा डाळीमधलं सर्व काही पाणी काढून घेतलंय. कढईमध्ये डाळ टाकली आहे. गूळ टाकून घेणार आहे. गूळ बारीक केलाय, सुरीने बारीक करून घ्यायचा. थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. तूप टाकायचं आहे. मस्त एकजीव होईपर्यंत व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. गूळ आणि डाळ एकदम व्यवस्थित मिक्स करायची. आपल्याला सुंठ पावडर टाकायची, वेलची पावडर, जायफळ किसून टाकायचंय. आता इथे मस्त शिजून द्यायचं. कमी गॅस ठेवायचे, फुल गॅस करायची नाही. फुल गॅस केली तर डाळ आणि गूळ लगेच खाली कढईला लागतो. आणि असं कढईच घ्यायची ज्यावेळेस आपल्याला पुरण तयार करायचं असतं ना, डाळ गूळ एकत्र शिजवायचं असते त्यावेळेस, म्हणजे एकदम व्यवस्थित शिजवता येते आपल्याला. बघा म्हणजे हलवता मेन म्हणजे व्यवस्थित येते आणि अशी उलटणी घ्यायची. कमी गॅसवरती होऊ द्यायचे. चला आता बाकीचे पुढचे कामं करून घेऊ.
यांनी आहे ना ऑफिसमधून येता येता मस्त ताजी ताजी खुरसण्याची भाजी विकायला असेल ना तर घेऊन आले बघा. किती मस्त ताजी भाजी आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये खुरसण्याची भाजी खायचीच, एकदा का होईना पण श्रावण महिन्यामध्ये खुरसण्याची भाजी खायची. आणि ह्या भाजीची तुम्हाला मी रेसिपी पण दाखवणार आहे. तर तुम्हाला पण मिळाली श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी असो खायची. आणि शक्यतो सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना खाल्ली ना तर अजूनच चांगली. तर बघा आता ना हिची मी तुम्हाला रेसिपी दाखवील, म्हणजे त्याच्या एवढ्या महिन्यामध्ये तुम्हाला कुठेही खुरसण्याची भाजी मिळाली तर नक्कीच आणा आणि रेसिपी बघून आणि बनवा. तर चला आता अशीच ठेवून देते पिशवी. हा, याच्याने ना रक्त शुद्ध होतं खुरसण्याच्या भाजीने. तर बघा प्रत्येक गोष्टी ज्या निसर्गाने दिल्या आहे ना त्या आपल्या शरीरासाठीच दिल्या आहे. आणि वेळ कोणत्या वेळेत काय केलं पाहिजे ना हे निसर्गाला सर्व काही माहिती. त्यामुळेच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपोआपच ही खुरसण्याची भाजी खायला मिळते. बघा ताजी एकदम. आता मी पिशवीत ठेवते पण जरा मोठ्या पिशवीत ठेवते. पिशवीत ठेवली तर ती व्यवस्थित ताजी राहील. आता इथं डाळ आणि गूळ शिजोपर्यंत मी साराला फोडणी देऊन घेते. पीठ भिजवून ठेवलंय. पीठ जेवढं छान भिजेल ना तेवढ्या छान पोळ्या सुद्धा मस्त येतात. तर वाटण तर इथं तयार झाले. साराला फोडणी देते. बघा मी तुम्हाला बोलले होते का माझ्याकडे कोणते पातिले वगैरे काय आहे मी ते सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे. पण काही वेळच नाही मिळाला तो व्हिडिओ बनवायला. तर नक्कीच एवढे 2-3 दिवसात तो व्हिडिओ बनवून आणि तुम्हाला दाखवील. बघा हे ट्रायप्लायचं पातिले आणि किती जड पातिले, एकदम हेवी आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये साराला फोडणी देऊया. आणि इकडे शेगडीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण कुकर लावला होता डाळीचा ना त्यावेळेस उतू आलं त्याच्यामुळे शेगडी अशी झाली. आणि ती गरम आहे, पुसली तर उगीच काच वगैरे फुटून जायची. तर मग म्हटलं असो स्वयंपाक बनवून घेईल आणि एकदमच पुसून घेईल. इकडे पुरण सुद्धा तयार होतंय. गॅस कमी ठेवली आहे. मिरची मसाल्याच्या डब्यामधले मिरची मसाले संपले तर ते काढून घेते. तेल छान तापलंय. जिरा टाकून घ्यायचं आहे. जिऱ्याला मस्त असा तडका आलाय. तर सगळ्यात आधी आपण वाटण टाकून घ्यायचं आहे, कारण तेल गरम राहतं त्यामध्ये तुम्ही मिरची मसाले टाकले तर मिरची मसाला जळू शकतो, त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव जाते. तर हे बघा इथे मी अगदी मसाला टाकून घेतला व्यवस्थित तेलामध्ये. कमी गॅसवरती परतून द्यायचा आहे. आता इथे मी मसाले टाकून घेते. लाल तिखट टाकायचे आहे, घरचा काळा मसाला, हळद पावडर, धना पावडर. आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि तेल सुटोपर्यंत परतून द्यायचे. कमी गॅसवरतीच परतवायचे, फुल गॅस करायचा नाही. डाळीचं पाणी याच्यामध्ये सार बनवायचं आहे आणि लागलंच पाण्याची गरज वाटली तर पूर्ण पाणी टाकू शकतात, कारण सार तर शिळा खूप छान लागतो. म्हणजे आज संध्याकाळचा सार उद्या सकाळी खायला खरंच खूप मस्त लागतो, सार भात वगैरे. आणि आमच्या इकडे ना पुरणपोळीच्या स्वयंपाकाबरोबर वाटीमध्ये सार घेऊन आणि तो पितात. त्याच्यामुळे ना आम्ही खूप तिखट सार बनवत नाही, कारण तो प्यायला लागतो ना आणि तिखट असल्यावर मग तो पिता येत नाही असं आहे. पाणी टाकायला लागेल. कढीपत्ता टाकते थोडासा, वाटणामध्ये टाकला होता. इकडे बघा पुरण सुद्धा तयार होत आले. आता इथे बघा मसाल्याला कसं मस्त असं तेल सुटलंय. आता हे डाळीचं पाणी सर्व काही टाकून घ्यायचंय. पाण्याची गरज असते तर गरम पाणी करायचंय, थंड पाणी वापरायचं नाही. आणि बघा मस्त असा सार बनवलाय. थोडासा जास्तच बनवलाय का उद्या सकाळला सुद्धा खाता आला पाहिजे. चवीनुसार मीठ टाकायचंय. माझा मिठामधला चमच्याची दांडी तुटली त्याच्यामुळं मग स्टीलचा घेतलाय. हे बघा चवीनुसार मीठ टाकले. आता वरतून कोथिंबीर टाकायची, पण आता कमी गॅसवरती साराला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे, त्याच्यानंतरच कोथिंबीर टाकी. आता इथे गॅस बंद करते. पुरण बनवताना हे गरम गरम बनवायचं, थंड झालं ना तर मग लवकर चाळणीमधून पडत नाही. त्याच्यामुळे गरम गरम असतानाच बनवून घ्यायचंय पुरण.
आता इथे मी ताट घेतलंय, ताटामध्ये पुरणाची चाळण अशी उघडी ठेवली आहे. मी इतके दिवस आहे ना फुलपात्रांनी बनवायचे, पण आता मला योगिताने सांगितलं की आता असं मॅशरनी बनव, मस्त होतंय. तर मग असं बघा मॅशरनी बनवते आणि हाताला चटके सुद्धा बसतात, त्याच्यामुळे हाताने वगैरे बनवायचं नाही. फुलपात्र किंवा एखादी वाटी घ्यायची. बघा आता पुरण तयार झाले, ताटातून डब्यामध्ये काढून ठेवते. आता इथं साऱ्याला मस्त अशी उकळी आली. आता कोथिंबीर टाकते आणि कांदा भाज्यांची तयारी करते. काय कोण राहू दे ना, आधी जरा वेळ धूप घरात. आता माझी बाहेरची संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली छान अशी. आता इथे भजे तळून घेते. तेल तापायला ठेवलं होतं कमी गॅसवरती आणि मग दिवाबत्ती करून घेतली. काय करता? शमीच्या झाडाचं वात विजली, चालू करायला. आता इथे मी कुरडया, भजे आणि पापड तळून घेते. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींच्या आपल्या व्हिडिओ खाली खूप छान छान कमेंट असतात आणि खरंच तुमच्या कमेंट वाचल्यानंतर आहे ना काम करायला उत्साह येतो मला. इथे माझा पुरणपोळीचा सर्व स्वयंपाक झाला आहे. फक्त आता पोळ्या लाटायच्या बाकी आहे. भजे पण झाले. पोळ्या बनवून घेते. सर्व मंडळींना भूक लागली आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. पीठ इतकं मस्त भिजलंय ना. चला आता मी पटपट पोळ्या करून घेते, देवांना नैवेद्य दाखवते. पीठ थोडं घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं. बघा अशी उंडा करून घेतलाय, त्याच्यात असं पुरण भरून घ्यायचंय. याच्यातलं उरलेलं पीठ काढून घ्यायचंय. असं बघून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलाय, तर व्हिडिओ नक्कीच बघा. आणि जेव्हा कधी सण आला तर पुरणपोळी बनवायची असेल तर अशाच पद्धतीने बनवा. सार वगैरे खरंच खूप छान झालेला आहे सार. आता इथं तुम्हाला पुरणपोळीला तूप लावायचं असो किंवा तेल लावायचं असो, असं मोठ्या डिशमध्ये तेल किंवा तूप घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं उलटणीने टाकायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित असं पुरणपोळीला तूप किंवा तेल लागलं जातं. इथे आता दूध तापायला ठेवलं आहे पुरणपोळीसोबत खायला. आणि बघा सार किती छान झालेला आहे. मस्त अशी सारावरती तरी वगैरे आले. तर आता गरमच आहे, त्याच्यामुळं सार गरम करायची काही गरज नाही. आता माझ्या पुरणपोळ्या पण होत आल्या आहे.
आता इथे मस्त आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवायला ताटं बनवते. तर सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतरच जेवण करायला बसतो. तर बघा आम्ही ना संध्याकाळचं जेवण हॉलमध्येच मस्त खाली बसून आणि निवांत करतो, कारण सकाळचं तर आमचं जेवण जरा धावपळीचंच असतं. हे सकाळी 9 वाजता 9:30 वाजता डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसूनच जेवण करतात आणि दुपारी जेवण करायला आलो का पटकन डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसतो, जेवण करतो आणि पुन्हा ऑफिसला जातो. तर आता रात्रीचे 8:30 वाजले. आमचे 8:30 वाजता जेवण वगैरे झाले. जेवण झालं, तिथून उठले आणि इथं सोप्यावरती येऊन बसलोय. आता आहे ना मी या व्हिडिओचा एंड करते. आता मला किचन आवरायला लागेल. आता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर आपल्याला माहितीच आहे किचनवरती किती पसारा, किती स्वयंपाकाचे भांडे वगैरे असतात. तर माझे काही स्वयंपाकाचे भांडे मी घासले नव्हते. आता जेवणाचे आणि स्वयंपाकाचे सर्व काही भांडे एकत्रच आवरणार आहे. तर म्हटलं चला आता ह्या व्हिडिओचा एंड करूया. कसं होतं स्वयंपाक सांगा. छान एकदम. तो सुगरण आहे ना, सार सारखं सार मस्त खा. सार तर सुंदर एकदम, तिखट नाही, आळणी नाही, हो ना. खूप छान. पुरणपोळीचा सर्व एक नंबर. आणि पोळ्या पण मस्त मऊ लुसलुशीत होत्या. तर सगळेजण आम्ही मस्त असं पोट भरून जेवलो. आणि हां, आमच्यावरती एक दादा आहे, तो झारखंडचा, इथे बँकेमध्ये रेंटनी राहतो. झारखंडचा इथे बँकेमध्ये. तर त्याच्या आई आणि बहीण आली इकडे त्याच्याकडे, तर 1-2 महिन्यासाठी त्याला भेटायला. तर मग मी त्यांनासुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक नेऊन दिला. म्हटलं चला, त्या ताई कधी झारखंडच्या आहे, त्या आपल्या महाराष्ट्रातली फेवरेट अशी पुरणपोळी कधी खाणार किंवा काय. तर मग मी त्यांनासुद्धा, आम्ही जेवायच्या आधी देवांना आधी नैवेद्य दाखवला आणि त्या ताईंना पुरणपोळीचा स्वयंपाक नेऊन दिला आणि म्हटलं तुम्ही पण खा. तर मी विचारलं, म्हटलं ताई तुम्ही कधी खाल्लं का आमच्या महाराष्ट्रातली फेवरेट अशी पुरणपोळी, कारण आम्ही म्हटलं सणावाराला पुरणपोळीच करतो. तर त्या म्हणे ताई अजून नाही आम्ही कधी खाल्लेली पुरणपोळी. तर मग म्हटलं आज नक्कीच खा. मग मी ना पूर्ण स्वयंपाक त्यांना नेऊन दिला होता. आता त्यांनी खाल्ला असे, म्हणजे ते जेवतील मग मला उद्या वगैरे सांगतील का कशी होती पुरणपोळी. चला आपण तर खाणार आहे, पण शेवटी त्या दुसऱ्या राज्यातल्या आहे. आपल्या महाराष्ट्रातली तर फेवरेट आहे आपल्याला माहितीच आहे, पण त्या दुसऱ्या राज्यातल्या आहे आणि त्या कधी खातील. मग माझी इच्छा झाली का चला ताईंना नेऊन देते पुरणपोळी. तर मग त्यांना नेऊन दिली आहे. आणि चला आता ना ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.